श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मध्यम चरित्रासी भगवान विश्वशे ऋषी महालक्ष्मी देवता पर्यशी उष्णिक छंद शेजाना शाखंभरी शक्ती दुर्गा बीज वायू तत्व यजुर्वेद श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ जपी विनियोग म्हणावे. कमलासनी बैसोनी करी दारिद्र्याचे हनन विविधा विविधे घेऊन दैत्य हनन तीच करी. ऐशी महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे नित्य ध्यान सुख शांती समाधान सदैव लाभे भक्ताशी. ऋषी म्हणते नृपाशी पूर्वी देव दैत्याशी युद्ध झाले असमसाशी. शतवर्षे संग्राम झाला महिषासूर दैत्याधिपती इंद्रदेवांचा अधिपती रणांगणी पहा भिडती आवेशाने लढती ते युद्धांती देवगण गेले पहा पळून असुर विजयी होऊन स्वर्गी जाऊनी बैसला. ब्रह्मदेवासी पुढे करून इंद्र समस्त देवगण जाती हरिहरस्थान कथा फुली सांगावया. हरिहरासी देव म्हणती महिषासूर महाख्याती झाला स्वर्गाचा अधिपती आम्हासी त्याने हरविले. इंद्र सूर्य अग्निदेव वायू चंद्र वरुण देव यम तथा अन्य देव सर्व त्याने हरविले. सर्वा पराजिता करून घेतले अधिकार हिरून दिले आम्हा कलून म्हणून आलो सांगावया. गेले आमुचे देवत्व मनुष्यापरी आहो इंदत आम्ही आपुले शरणागत सांगा उपाय आम्हासी. कैसे वधावे दैत्याशी हे सांगावे आम्हासी म्हणून देव हरिहराशी विनविती झाले ते दवा. ऐकोनी देवांचे वचन हरिहर होती कोपायमान मुकठी तेडी करून शिव क्रोधे तसे ब्रह्मा विष्णू रुद्र अग्नी वायू वरुणा देव यम अश्विनी कुमार इंद्र तेजा फुले सोडिती. या सर्वांच्या तेजातुनी होई मा तेज पूज निर्माण दाई दिशा उजळून जाती पाहते दवा. त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण त्रैलोक्य जाई दिपोन दुर्गा तेजे ते दवा. शिव तेजे मुख कमल यम तेजे केस कोमल विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने. चंद्र तेज दोन्ही स्तन इंद्र तेज कटी प्रदेश वरुण तेज जांग धारण केले दुर्गेने. ब्रह्म तेजे दोन्ही चरण पृथ्वी तेज नितंब सूर्य तेजे पादांगुली पूर्ण धारण केले दुर्गेने. वसु तेजे हस्तांगुली कुबेर तेजे नाशिका बाळी अग्नि तेजे त्रिनत्र कमळी धारण केले दुर्गेने. प्रजापतीचे दंतभक्ती संध्या तेजे बुकुटी वायू तेजे कर्णद्वयी धारण केले दुर्गेने. सर्व देवतांचे तेजामधून दुर्गा झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होतसे पावनी दुर्गा साकार. प्रसन्न झाले देव सर्व आपुले शस्त्रास्त्र देत देव लागी दे दवा. त्रिशूल देई शंकर विष्णू सुदर्शन चक्र वरुणे दिव्य शंख देवी लागे अर्पिला. शक्ती देवी वैश्वानर वायू देई बाणतुनीर दिव्य धनुष्य प्रधान देवी लागे अर्पिले. दोन भाते वायू देत ज्याते अक्षय भाते म्हणत बाण कधी न संपत ऐशे दिव्य भाते दे. ऐरावतावरील घंटा आणि व्रज ऐशे सोये देई इंद्र यमराज कालदंड देतसे दुर्गे देवी ते. प्रजापती स्फटिकमाला पाशवर्णाने दिला कमंडलो ब्रह्मदेवी अर्पिला दुर्गे लागी ते दवा. रोम रोमांत दिवा करो आपुले तेज भ्रमे समग्र महाकाल ढाल तलवार देतसे दुर्गा देवी ते. कदा न होती जीर्ण ऐशी वस्त्रे दोन तैशेची माला भूषण दिदले क्षीरसागराने. दिव्या चुडामणी नुपुर कुंडल कंकण केयूर रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र दिदले क्षीरसागराने. परशु अनेक दिव्यास्त्र अक्षयमाला बिद्ध कवच अन्य अनेक शास्त्र अस्त्र दिदली विश्वकर्म्याने. जलदी देई कमलसुंदर वस्त्रे रत्न अलंकार आपापल्या परीने सर्व सेवा करीते देवीची. विविध प्रकाराची रत्ने शेषनाग दुर्गेशी देत वनराज सिंह भेट देत हिमालय पर्वत दुर्गेशी. मधुपात्र देई कुबेर पृथ्वी देई नागहार ऐसे नाना अलंकार देवी देते दुर्गे ते. ऐसे परी सजवणी देवी करीती वंदन आणि सर्वही मिळून जय जयकार गर्जती. दुर्गेने होणे प्रसन्न दिदले सर्व आशीर्वचन दीर्घ गर्जना करून सामर्थ्य आपुले धाविले. त्या गर्जने करून पृथ्वी होई कंपायमान समुद्रे उठे तुफान ऐसा कांत वर्तला. जय जय दुर्गे सिंह वाहिनी दुःख निवारी प्रकट भवानी. देव ऋषी आणि मुनी स्तव लागले ते दवा. महिषासुर होनी क्रोधित म्हणे संकट अकस्मात कोटने उद्भवले येत कैसा नाद हा असे. सैन्याते करी सुसज्जित कवचे शरीर चढवित शस्त्रे अस्त्रे हाती घेत नाद लक्षणे निघाली. हिमालयी जाऊनी पाहत तव दुर्गेशी देखत त्रैलोक्य तेजे दीपत ऐशे रूप तियेचे. पदतळी पृथ्वीशी दावित मुकुट आकाश भेदित धनुष्य टनत्कारे कंपित तप्त पाताळ होतसे स्वरूपे दश दिशा व्याप्तीत शास्त्रात्रे हात अनंत त्या नादे कंपित धरणी दान होतसे. पावनी दैत्य सैन्य देवी करी गर्जन
युद्ध महादारुण सुरू झाले ते जेव्हा सेनापती चक्षुर सैन्यात येते तसे धीर तैशेची दैत्य सैन्य सवार चालून जाती देवीवरी बलाढ्य दैत्यचा अमर सैन्य त्याचे 60 सहस्त्र उदग्र नामे असुर भिडे पा देवीशी 1,000,000 रथासहित महाहनुनामे दैत्य देवीशी आव्हान देत युद्धा लागे सरसावे 5,000,000 रथ घेऊन युद्ध करी दैत्य शिलोम बाष्कळ दैत्य येऊन त्याशी मिळते दवा 60 लक्ष रथासहित बाष्कळ देवीशी भिडत चहूबाजूंनी गेरीत दैत्य पा देवीशी अनेक दल हत्तीवरी अनेक आरोढोनी रथावरी कोट्यावधी अश्वावरी बैसून युद्ध करिताती मिळालं नाम दैत्य 5 अरब सैन्यासहित सहस्रावरी महादैत्य युद्ध करती देवीशी स्वये महिषासुर आपण मध्यभागी उभा राहून पाये रणकंदन मारा हाना म्हणतसे विराट रूप धरुणी सहस्रावधी हस्ताने दुर्गेने शरसंधानी असुर मारली ते दवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवासाठी युद्ध करी दुष्ट असुरांते मारी जगत कल्याण करावया देवीचे श्वासा गणिक वीर उत्पन्न होती अनेक असुराते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंह वाहन दैत्या माझी संचरण असंख्य दैत्या ते फाडून टाकिले पहा सिंहाने देवी निश्वाश्वे उत्पन्न सहस्त्रगण करीती कंदन नगारे शंख वाजवून उत्साहित करीती देवीला जैसे तृणाशी लागता अग्नी भस्म वये एक क्षणी तैसे सर्व असुरजनी मारिले पहा देवीने पाशी कित्येका बांधले किती एकांचे तुकडे केले गदेने शिर फोडिले ऐशी झाले ते देखा मुसळ प्रहारे कित्येक रक्त वमन खरीती तेत शूल प्रहारे उर फुटत किती दैत्यांचे ते दवा शरसंधानी कित्येकाचे हात पाय मान कापले ऐशा परी किती एक पडले मरुने जाना भोवरी सहस्रावधिक बंद रणा माझी करीती नृत्य देवी ते ललकारित मारो तू ते म्हणून या जैसे तृणकोट राशी अग्नी लागला परियेशी नष्ट होई क्षणमात्रेशी तैसे ते झाले दुर्गा एका क्षणात कोट्यवधी असुर मारित भूमी रक्ताने विजत नद्या वाहती रक्ताच्या सिंहही पराक्रम करी अनेक असुराते मारी देवी गणाती ते तवरी महायुद्धी केले देखा उभे रावणी गगनात देवगण पुष्पे वर्षत उदयस्तु अंबे म्हणत जय जयकार ऋषी म्हणती मार्कंडे पुराण सार्वर्णिक मन्वंतर जान देवी महात्म्य महिषवद नाम द्वितीय अध्याय घोडा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 2 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।